ओके, परत एकदा सर्वांना नमस्कार. आजच्या सेशनमधून आपल्याला थोडंसं जाणून घ्यायचंय की आपण आयुष्यामध्ये पैसे कमवतो, पण पैसे कमवत असताना आपल्या आयुष्यामधले जे काही गोल्स आहेत ते आपले खरंच फुलफिल होत आहेत का? किंवा ते गोल पूर्ण करत असताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेत नाहीये किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? आज आपण एज्युकेशन घेतलं, त्या एज्युकेशनमधून फक्त आपण इन्कम सोर्स जनरेट करतोय, पण तो आलेला पैसा इन्व्हेस्ट कसा करायचा त्याचं कुठं आपण एज्युकेशन नाही घेतलं किंवा त्याचं कुठं आपण काय प्लॅनिंग किंवा डिस्कशन जे आहे तर ते आपण कधीच कुणाबरोबर करत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आपल्या लाईफमध्ये राहतात, की ज्यावेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या असतात. बघा, जर आता आपण बघितलं तर आपला भारत देश आहे, तो भारत देश आज $4 ट्रिलियन इकॉनॉमीच्या जवळ पोहोचला. जगातली चौथी मोठी इकॉनॉमी झाली. आपण मोठमोठ्या देशांना म्हणजे क्रॉसओव्हर करून आज आपण जगातल्या मोठ्या इकॉनॉमीच्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय. लोकसंख्येच्या दृष्टीने पण आपण पुढे गेलो. सगळ्या गोष्टींमध्ये आपण अव्वल नंबर वन आहे. 2047 सालापर्यंत आपल्या भारतामध्ये विकसित भारत आपण होताना बघतोय. ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला जगामध्ये झालेला पण दिसतोय. त्याचबरोबर आपल्या देशामधला बदल दिसतोय. आपल्या आजूबाजूला दिसतोय, आपल्या जिल्ह्यातला दिसतोय, तुमच्या सोसायटीतला बदल दिसतोय. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आज आपल्या फॅमिलीमध्ये काही मागच्या 4-5 वर्षात बदल घडला का? ह्याचा विचार तुम्ही कधी केलाय का? म्हणजे मागच्या 4-5 वर्षामध्ये, त्या 5 वर्षामध्ये तुम्ही 10 वर्षामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. खूप सारी राहणीमान बदललं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपल्या परिवाराचं जे आपण म्हणतो, की आर्थिक नियोजन असेल किंवा परिवारामध्ये पुढे जायच्या दृष्टीने आपण कोणत्या गोष्टीमध्ये आपण विचार करायला पाहिजे होता, तो केला नाही म्हणून आपण आहे तिथंच आहे. आज बऱ्याचशा आपण बघा फॅमिली बघतो, की फॅमिली किंवा जे 5 वर्षापूर्वी जो इन्कम होता ना, तोच इन्कम सोर्स वरती आजही आहे. किंवा 5 वर्षापूर्वी थोडीशी बेटर परिस्थिती होती, पण आता थोडेसे फायनान्शियल क्रायसिसमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामागचं रिझन काय असतं? तर त्यामागचं रिझन असतं नियोजन नसतं. म्हणजे आपण कमवतोय पैसा त्याचं कुठलं प्लॅनिंग केलेलं नसतं. 5 वर्षापूर्वी आपल्याला माहिती होतं, की 5 वर्षानंतर आपल्याला मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. 5 वर्षानंतर किंवा मुलांच्या लग्नाचा खर्च आहे किंवा आपली रिटायरमेंट जवळ आलेली आहे. हे 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी मुलगा जन्माला आला, की त्याच वेळेला समजतं आपल्याला, की भविष्यामध्ये खर्च हा करावाच लागणार आहे. पण त्याचं नियोजन आपण केलं का? नाही केलं म्हणून आपण काय झालो, आपला जो ग्राफ होता तो रिव्हर्समध्ये आलेला आपल्याला बघायला मिळाला. त्या पटीमध्ये आपला इन्कम वाढला नाहीये किंवा ज्या ह्यूज अमाउंट लागते. जर आपण बघितलं तर तुम्हाला शिक्षणासाठी मोठे पैसे लागतात, लग्नासाठी मोठे लागतात. मग हे सगळं करत असताना आपल्याकडे ह्यूज मनी जो आपण म्हणतो ना, की तो आपल्याला कसं साठवला पाहिजे त्याचा कधीच आपण विचार नाही केला. आपण काय करतोय, आलाय म्हणजे पैसे आपले रेग्युलरली आपण कमवतोय, त्यातनं खर्च होतोय, त्यातनं काही पैसे सेव्ह केले तर करतोय आणि आणि आपण जर बघितलं तर मग जो काही पैसा शिल्लक राहिला पाहिजे, तो शिल्लक राहिलेला पैसा जो आपल्याला बल्कमध्ये हवा आहे, त्या बल्कचा आपण कधीच विचार करत नाही. म्हणून आपण काय करतोय, तर म्हणून आपण फायनान्शियल क्रायसिसमध्ये येतोय. एकदम मोठे पैसे लागतात. कधी लागतात? मुलाच्या शिक्षणाच्या वेळेला लागतात, मुलीच्या लग्नाच्या वेळेला लागतात किंवा मुलीच्या शिक्षणाच्या वेळेला लागतात किंवा आपल्या रिटायरमेंटच्या वेळेला लागतात. मग ह्याचं कुठलंही आर्थिक नियोजन आपल्या प्लॅनिंगमध्ये नाहीये. मग जर आपण आर्थिक नियोजन करत नाहीये, त्यामुळं आपण थोडंसं आपण काय होतंय फायनान्शियल क्रायसिसमध्ये येतोय. सो ह्याच काही गोष्टी ज्या इम्पोर्टंट आहेत, तर त्याच मी तुम्हाला पुढच्या एक अर्धा पाऊण तासामध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे, की आपण काय केलं पाहिजे? कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? जग बदलतंय, पण आपली परिस्थिती बदलते का नाही बदलत आहे? आपण अचानक लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्यासाठी कुठलं नियोजन करतोय का? ते आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत. बघा, जर तुम्ही जो कॉलिंगला जो तुम्हाला म्हणजे फोन येतो त्याच्यावरून जर जॉईन तुम्ही झाला असला तर एक पर्यायी फोन शोधा ज्याच्यावरती कमी कॉल येतात ते. कारण तुम्ही मध्येच डिस्कनेक्ट झाला तर तुमची लिंक जी आहे ती लिंक राहणार नाही. हां, सो त्यामुळं एक पर्यायी फोनवरनं तुम्ही जॉईन करा, की जेणेकरून तुम्हाला सगळा सेशन हा व्यवस्थित पद्धतीनं ऐकता येईल. बघा, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काही टप्पे पडतात. जन्मानंतर शिक्षण, शिक्षणानंतर नोकरी, व्यवसाय, त्यानंतर लग्न, मुले-परिवार, मुलांचं शिक्षण, आई-वडिलांचा सांभाळ, फॅमिलीचं मेडिसिन, चाइल्ड मॅरेज, रिटायरमेंट, टूर आणि डेथ. बघा, आपल्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला जन्मापासून मृत्यूपर्यंत, तर प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण आपल्या आयुष्यामध्ये काही टप्पे पडत असतात. टप्पे म्हणजे काय? हा तुमच्या आयुष्यातला शिक्षणाचा कालावधी आहे, की जो असतो सरासरी 25 वर्षाचा. तुम्ही कमवायला सुरुवात करता वयाच्या 25व्या वर्षाच्या आसपास आणि रिटायर होता तुम्ही 60व्या वर्षाच्या आसपास. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त 35 वर्ष
जर आपण बघितलं तर पैसे कमवत असता. हा पुढचा रिटायरमेंटचा जो बोनस आपण म्हणू शकतो, तो बोनसचा कालावधी झाला. म्हणजे आपल्या लाईफमध्ये जर आपण बघितलं, प्रत्येक जण हा आपल्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती हा सरासरी फक्त आणि फक्त 35 वर्ष पैसे कमवत असतो. आणि त्याच कालावधीमध्ये जर बघितलं तर तुमच्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत, काही स्वप्न पण आहेत. जबाबदाऱ्या काय? मुलांची शिक्षण, मुलांची लग्न, रिटायरमेंट, ह्या तुमच्या जबाबदाऱ्या झाल्या. आणि काही स्वप्न पण आहेत तुमची, की स्वप्न पण तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. म्हणजे आयुष्यातला महत्वाचा कालावधी जो आहे, तो महत्वाचा कालावधी तुमचा हा आत्ता सुरू आहे. मग त्याच कालावधीमध्ये तुमची स्वप्न असतील किंवा जबाबदाऱ्या असतील, ह्या पूर्ण करायच्या आहेत. आयुष्यात स्वप्न महत्वाचे आहेत का जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत? हा जर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यामध्ये महत्वाच्या असतात त्या म्हणजे जबाबदाऱ्या. मग ज्या मुलांना जन्म दिला त्यांना चांगलं शिक्षण देणं ही तुमची जबाबदारी झाली. ज्या मुलांना जन्म दिला त्यांचे लग्न व्यवस्थित करून देणं ही तुमची जबाबदारी झाली. त्याचबरोबर आईवडिलांचा सांभाळ करणं ही तुमची जबाबदारी झाली. त्याचबरोबर काय, स्वतःच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करणं ही जबाबदारी झाली. घरात कमवते व्यक्ती तुम्हीच आहात, तर तुमच्या नंतर ज्या काही गोष्टी घरामध्ये घडल्या पाहिजेत, म्हणजे मुलांची शिक्षण व्यवस्थित झाली पाहिजे, त्याचबरोबर त्यांची लग्न व्यवस्थित झाली पाहिजे. इन केस ऑफ देव न करो घरातला कर्ता पुरुष नाही राहिला, तर ती पण जबाबदारी असते कर्त्या पुरुषाची, की मी जर नाही राहिलो तरी पण पुढच्या पिढीच्या दृष्टीनं, की जी पिढी आज माझ्यावरती अवलंबून आहे, ती पुढची पिढी माझी डिस्टर्ब होणार नाही, त्यासाठीची पण प्लॅनिंग करणं, ती पण ह्याची जबाबदारी झाली. त्या व्यक्तीची जबाबदारी झाली. मग आयुष्यातल्या जबाबदाऱ्या आणि स्वप्न आपल्याला ओळखता आली पाहिजेत, की जबाबदाऱ्यांसाठी पण लागतो तो पैसा. समजा तुम्ही कमवताय म्हणून तुमच्या घरातल्या मुलांची शिक्षण व्यवस्थित होऊ शकतात, लग्न किंवा रिटायरमेंट किंवा तुमची लाईफ पार्टनरची रिटायरमेंट तुम्ही व्यवस्थित घालवू शकता किंवा तुमच्या आयुष्यातली ही स्वप्न जी आहेत ती स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकताय. कधी करू शकताय? ज्यावेळेला तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही आहे म्हणून हे करू शकताय. पण इन केस ऑफ नाही, तर आपण आपल्या मुलांची शिक्षण थांबवू शकतो का? हां, मुलांची लग्न करायचीच नाहीये किंवा साध्या पद्धतीनं करायची, की जी तुमची पिढी, जी समृद्ध पिढी म्हणून आपण तुमच्या घराकडं आजूबाजूची लोकं बघत होती, मग ती तुमच्या नसण्यानं एकदम तुमचा जो ग्राफ आहे, तो ग्राफ डाउन होणार आहे. मग तो माझा ग्राफ डाउन न होता, म्हणजे माझ्या फॅमिलीची असेट आहे ती पण सुरक्षित राहिली पाहिजे आणि समजा माझ्या अब्सेन्समध्ये पण माझी मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, माझ्या आई-वडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. त्याचबरोबर माझे जे लाईफ पार्टनर आहे तिचं रिटायरमेंट चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. तिचं किंवा त्याचं पण आपण म्हणू शकतो. दोन्ही अर्थानं. कारण आज लेडीज पण कमवते व्यक्ती आहात. सो इन केस ऑफ तिच्यावरती त्याची जबाबदारी असते, त्याच्यावरती तिची जबाबदारी असते. म्हणजे काही झालं हां, तरी कुठलाही आघात आला तरी आपली फॅमिली डिस्टर्ब नाही झाली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आता काम करताय म्हणून सगळ्या गोष्टी चालल्यात. पण काम करणाराच व्यक्ती नाही राहिला, तर अशा केसमध्ये काय? आजचा विषय आपल्या सेशनचा आहे की फ्री टर्म इन्शुरन्स कव्हर. त्या दृष्टीने मी तुम्हाला जागृत करतोय, की ही तुमची जबाबदारी आहे. आता बरेच जण आपल्याकडे काय म्हणतात माहितीये का? "सर आमच्या नंतर पुढचं काय होईल ते आम्हाला माहीत नाही." म्हणजे घरातलं समजा बरेच जण काय म्हणतात, की म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी नाही राहिलो तर माझ्याबरोबर सगळं संपलं तरी चालेल. पुढची त्यांची ती मुलं शिकतील, त्यांची लग्न होतील किंवा अ, ते वाईफचं काय होईल मला माहीत नाहीये. आम्ही माझ्यानंतर मला काय बाकीच्यांचं बघायचं नाहीये. मग हे जर तुम्ही आत्ता असं म्हणताय, की तुम्हाला पुढचं काही बघायचं नाही. मग मी म्हणतो, की तुम्ही आत्ताच काही बघू नका ना. कारण बघा, तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही काम करताय एवढं. म्हणजे तुमचं तुमच्या फॅमिलीवरती प्रेम आहे म्हणून तुम्ही काम करताय. जर तुम्हाला जगायचं असतं तर एकट्या तुम्ही कसंही जगू शकला असता. म्हणजे जो घरातला कर्ता पुरुष आहे, तो एकटा कसाही जगू शकला असता. पण तो जर का करतोय हे, तर त्यांना त्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय, लग्न करायचे आहेत किंवा अ, अजून काही ज्या काही ड्रीम्स आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. मग त्याला एकट्याला जगायचं असतं तर तो कसाही जगू शकला असता. पण तो करतोय कोणासाठी? तर सगळं हे करतोय त्या फॅमिलीसाठी करतोय. मग हे तुम्ही हयात असताना विचार करताय. मग तुम्ही हयात नसताना का विचार करत नाही? ह्या सगळ्या गोष्टीचा पण आपण विचार करणं गरजेचं आहे. सो लाईफमध्ये आपला टर्म कव्हर जो आहे, तो टर्म कव्हर हा कंपल्सरी असला पाहिजे. तो कुठला काय असला पाहिजे, काय असला पाहिजे, ते पण आपण बघूया. त्याचबरोबर बघा, की आपल्या आयुष्यामध्ये जर आपण बघितलं, तर घर खर्च वाढत चाललेला आहे. त्या पटीमध्ये इन्कम वाढत नाहीये. म्हणजे आज जर बघितलं तर 1940ला ₹10 मध्ये अख्ख्या घराचा खर्च भागत होता. तोच आज जर बघितला तर 2025 आहे. कमीत कमी ₹1,00,000 लागतात तुम्हाला व्यवस्थित हम दो हमारा एक किंवा 2 राहायचं म्हटलं तर. आता कोण म्हणतं आमचं 10,000-20,000 मध्ये भागतं, तिथं भागत नाही, आपण भागवतो. भागत नाही आपलं, भागवतो म्हणजे ॲडजस्टेड लाईफ आपण जगतो. म्हणजे ही महागाई वाढत चाललेली आहे, भविष्यात महागाई वाढणार आहे, गरजा बदलत चाललेल्या आहेत, त्या गरजा तुमच्या बदलत राहणार आहेत.
या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे, की ज्यावेळेला मी इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो, तर त्यावेळेला मला महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. कारण महागाई कंटिन्यू वाढते, लाईफस्टाईल बदलते. म्हणजे पूर्वीचं जर मी आता या ठिकाणी माझ्याकडे बिल नाहीये, पण जर पूर्वीचं जर आपण बघितलं तर पूर्वी बघा की आपल्याकडे काय होतं, की हे मॉडिफाय झालं सगळं, मॉडिफाय झालं. म्हणजे काय झालं लाईफस्टाईल तुमची चेंज झाली. त्याचबरोबर हे महागाई वाढली, पेट्रोलचा रेट वाढला, ₹8 ₹80 झाला. किंवा अजून कुठलं तुम्ही एमबीएचं एज्युकेशन कॉस्टिंग बघितलं ते वाढलं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही कंटिन्यू बघताय. इव्हनली लाईफस्टाईलमध्ये समजा तुम्ही मूव्ही बघायची म्हणली, तरी तो ₹15चं मल्टिप्लेक्सची मूव्हीची तिकीट आज ₹300 आणि ₹400 झाली. ₹100 मध्ये पूर्ण फॅमिली 1985 ला जेवत होती. आणि त्यावेळेला मोठी फॅमिली होती. पण आता तेच किती रुपये लागतात तुम्हीच विचार करा. 5 स्टारला, 3 स्टारला गेला तर किती पट लागतात. ही महागाई कशी वाढली दिसते बघा तुम्हाला. इन्फ्लेशन सरासरी 11% वाढले. एज्युकेशनची महागाई 12% वाढली. दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी वापरतो त्याची महागाई 8% वाढलेली आहे. लाईफस्टाईल बदलली आपली. लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे, की लाईफस्टाईल बदलते आपल्याला. पूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हता. आज मोबाईलशिवाय आपण 10 मिनिटं राहू शकत नाही. म्हणजे ही लाईफस्टाईल बदलली. त्याचबरोबर ही महागाई वाढली. म्हणजे पैसे तर जास्त लागतात. इन्कम तर होत नाहीये. मग आपण बघा, की आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटचा जर आपण विचार केला, तर आपल्याकडं आपण पहिला विचार काय करतो? जर आपण गुंतवणुकीचा विचार करतो, तर पहिल्या माइंडमध्ये काय विचार असतो, की समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एक ₹10,00,000 आलेत, तर तुम्ही पहिला विचार काय करता? तर मी बँकेत किंवा पोस्टामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट करेन. आज बँकेत, पोस्टामध्ये इन्व्हेस्टमेंट करेन. दुसरा आपल्याकडे पर्याय काय असतो, की समजा मी त्याची जमीन घेईन. बरोबर? तिसरा काय असतो? सोन्यामध्ये गुंतवणूक करेन, चांदीमध्ये गुंतवणूक करेन. हां, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या माइंडमध्ये विचारच नाहीये. मग काय? तर आज म्युच्युअल फंड आहे मार्केटमध्ये. तर तो आपल्या विचारामध्ये आपण आणतोय का? आज बरेचसे आपण फॅमिली बघतो, म्युच्युअल फंड, एस-आय-पीमध्ये गुंतवणूक नाहीये. तर ती पण 100% असली पाहिजे. का असली पाहिजे? आपल्या भारतामध्ये जे आहेत, तर बघा महागाई तर वाढते. हे तर तुम्हाला आम्हाला म्हणजे सांगायची गरजच नाही. महागाई वाढते, वस्तूच्या किमती वाढतात. हे तर तुम्हाला समजतंयच, की निश्चितपणे महागाई ही वाढतच चाललेली आहे. कंटिन्यू स्वरूपामध्ये आपण बघतोय, की महागाई तुमची काय होते? कंटिन्यू वाढते. पण महागाई वाढत असताना आपण जी गुंतवणूक करतोय त्याला व्याजदर चांगला मिळतोय का? नाही मिळत आहे. आज जर बघा, की बँकेमध्ये जर मी पैसे ठेवले, तर बँकेमध्ये मला फक्त 6% रिटर्न मिळतात. आपल्या भारतामध्ये इन्फ्लेशन जे आहे म्हणजे महागाई दर आहे, तो सरासरी 8%. सरासरी म्हणजे कसा? बघा, की गव्हर्नमेंट आपलं दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी वापरतो, त्याचा महागाई दर दाखवतोय 2%. पण मेडिकलचा महागाई दर जर बघितला तर आपल्या भारतामध्ये 18 ते 20% आहे. मेडिकलचा महागाई दर म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही ॲडमिट झाला तर किती पैसे खर्च होत होते, आत्ताचे किती पैसे खर्च होतात किंवा जे काही औषधाचे दर वाढले, तर त्याला आपण काय म्हणतो मेडिकलची महागाई. एज्युकेशनचं कॉस्टिंग जर आपल्या भारतामध्ये बघितलं, तर ते एज्युकेशनचं कॉस्टिंग सरासरी 10-11% वाढत आहे. एव्हरी इयर, एव्हरी इयर म्हणजे फीज वाढतायत, खर्च वाढतोय. तुम्हाला जी स्टेशनरी लागते एज्युकेशनसाठी त्याचे रेट वाढतायत. म्हणजे एज्युकेशनची महागाई जी आहे ती सरासरी 10-11% वाढते. मेडिकलची महागाई 18-20% वाढते. आणि जी दैनंदिन आयुष्याची महागाई 2-3% गव्हर्नमेंट दाखवतंय. हां, सो ॲव्हरेज महागाई जर बघितली तर सरासरी 8% वाढताना आपल्याला बघायला मिळतं. मग आता ही इन्फ्लेशन जे आहे ते इन्फ्लेशन तुमचं ह्या इंटरेस्ट रेटला बीट करतंय का? म्हणजे नाही करत आहे. इंटरेस्ट रेट तुमचा कमी आहे. महागाई जास्त रेटनं वाढते. मग माझी इन्व्हेस्टमेंट अशा ठिकाणी असली पाहिजे, की जी महागाई दरापेक्षा जास्त रेटनं मला रिटर्न देईल. महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देईल. आपण काय करतोय बँकेत पैसे ठेवतोय. बँकेत किती व्याजदर मिळतोय मला? 6%, 7% आणि तो पण व्याजदर कमी होतोय. म्हणजे बघा मी जर बँकेत पैसे ठेवतो, एका बाजूला मला वाढलेले पैसे दिसतात, पण अक्षरशः त्या ठिकाणी मला मायनसमध्ये निगेटिव्ह रिटर्न मिळतात. -2% रिटर्न मिळाले. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मला एक वस्तू घ्यायची आहे. त्या वस्तूची किंमत आहे आत्ताची ₹1,00,000. म्हणजे काही करायचंय मला समजा एक लॅपटॉप घ्यायचा ते एक लॅपटॉप मला आत्ता ₹1,00,000 ला मिळतोय. ₹1,00,000 मी आत्ता मार्केटमध्ये गेला तर घेतोय, इट्स ओके. पण मला तो आत्ता नकोय. मला 1 वर्षानंतर पाहिजे. म्हणून मी काय केले ते ₹1,00,000 जे आहेत ते 6% रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे बँकेमध्ये ठेवले. मला 1,00,000चे किती मिळणार आहेत हो? 6,000 मिळाले आफ्टर 1 इयर. पण त्या लॅपटॉपची किंमत किती टक्क्याने वाढणार आहे? तर 8% वाढणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी लॅपटॉप कितीला झाला? 1,08,000 ला झाला. म्हणजे बघा, की मला तिथं शॉर्टफॉल पडला ₹2,000 चा. कारण मी महागाई दरापेक्षा कमी रेटनं इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या प्रॉडक्टमध्ये मी गुंतवणूक केली. सो गुंतवणूक माझी कुठं असली पाहिजे? महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये असली पाहिजे. कारण इथं मला मायनसमध्येच रिटर्न मिळतायत.
आणि हे झालं आत्ताची परिस्थिती झाली. अजून तुमच्या घरातलं एक एक्झाम्पल देतो. तुमच्या घरामध्ये कुणाचं बहिणीचं, भावाचं, मुलाचं, मुलीचं लग्न झालं असेल. त्यासाठी जे तुम्ही बँकेत एफडी करून ठेवली, त्या एफडीच्या पैशात लग्न झालं का हो? 1,001% नाही झालं. 1,001% नाही झालं. तुम्हाला हात उसने पैसे घ्यायलाच लागले. बिकॉज ऑफ का? तर महागाई वाढली 8% आणि आपण पैसे ठेवलेले होते 6%. आता त्यावेळेला तर व्याजदर ठीक होते. आज जर आपल्या भारतामध्ये बघितले तर बघा कंटिन्यू व्याजदर कमी होताना दिसत आहेत आपल्याला. 1989 आपल्या भारतामध्ये 15% व्याजदर होता. तोच तुमचा 13% आला. म्हणजे इथं व्याजदर तुमचा कमी कमी होत चाललाय. 12%चा म्हणजे 15%चा 13% आला. बरोबर. इथं जर बघितलं तर 2009चं जे दशक आपण म्हणतो ना, प्रत्येक दशकामध्ये बघा 3-3 टक्क्याने व्याजदर कमी येते. मग 2009च्या दशकामध्ये व्याजदर होता 9%. आता तुम्हाला 2020चं जे आपल्याला चालू दिसतंय तुम्हाला, हा, सो त्याच्यामध्ये 6%च्या आसपासचा व्याजदर आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडं 3% व्याजदर असेल. आणि ज्या वेळेला भारत हा विकसित राष्ट्र होईल त्याच्या अगोदर काही वर्ष आपल्या भारतामध्ये 0% आसपास व्याजदर होईल. त्याशिवाय विकसित राष्ट्रच आपण म्हणू शकत नाही. 2047 साली विकसित भारत, हा, हे ब्रीदवाक्य घेऊन आपण डेव्हलपमेंट करतोय की ज्यावेळेला स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करणार आहोत, त्यावेळेला भारत हा काय असणार आहे? विकसित देशामध्ये असणार आहे. मग त्यावेळेला आपल्या भारतामध्ये व्याजदरच नसणार आहे. मग आता बघा की कोण समजा आता रिटायरमेंट होतंय किंवा कुणाचं मुलाचं मुलीचं लग्न 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 5 वर्षानंतर आहे. मग त्याने बँकेत पैसे ठेवून नाही चालणार आहे. कारण बँकेतला व्याजदर कंटिन्यू कमी होतं. ही हिस्ट्री दिसते तुम्हाला. आज बघा प्रगत कंट्रीमध्ये व्याजदरच नाहीये. प्रगत कंट्रीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये मायनसमध्ये व्याजदर आहे. जपानमध्ये 2.5% व्याज मिळतं बँकेत पैसे ठेवल्यानंतर. गुगलला सर्च करा तुम्ही किती टक्के व्याजदर आहे. मग हे व्याजदर जे आहे ते व्याजदर कमी होतील भविष्यामध्ये. व्याजदर हा विषय राहणार नाही. मग आपण काय केलं पाहिजे की मला बघा की मला मग ज्या वेळेला मी इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला बघा तुम्ही जर नोट डाऊन करून ठेवत असला तर नोट डाऊन करा. पहिली गोष्ट, महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मग आज आपल्या भारतामध्ये एकमेव महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणारा प्रॉडक्ट कुठला आहे? म्युच्युअल फंड, एसआयपी, की ज्याची गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाईज करते. ज्याची गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाईज करते की तुम्ही म्युच्युअल फंड, एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करा. दुसरं, ही झाली पहिली गोष्ट. बघा जर समजा ठीक आहे तुम्हाला हा झाला महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणारा प्रॉडक्टमध्ये. दुसरा, असं तुमची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे की मला गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये माझी गुंतवणूक असली पाहिजे. गॅरंटेड रिटर्न म्हणजे मला 1 रुपया मिळणार आहे तर 1 रुपया मिळालाच पाहिजे मला. तो मार्केटनुसार वर खाली नाही झाला पाहिजे. बरोबर. सो मला गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये पण असला पाहिजे. आता म्हणजे ह्या दोन गोष्टी तुमच्या महत्वाच्या आहेत. कारण बघा रिटायरमेंटचं जर ज्यावेळेला आपण प्लॅनिंग करतो, ते प्लॅनिंग करत असताना व्हेरिएबल रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये आपण करून चालणार नाही. कारण ह्याला कसं असतं की ज्यावेळेला रिटायरमेंटच्या एजमध्ये तुम्हाला महिन्याला 30,000 म्हणजे 30,000 आलेच पाहिजेत. नाहीतर ह्या महिन्यात 10,000 आले, परत 22,000 आले, परत 18,000 आले, कधी 40,000 आले, तर असं चालणार आहे का? नाही चालणार आहे. मग ज्यावेळेला तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग करताय, त्यावेळेला तुम्हाला गॅरंटेड रिटर्न देणारे काही प्रॉडक्ट तुमच्याकडे असले पाहिजे. त्याचबरोबर ज्या वेळेला मी म्हटलं की तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत, तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यासाठीचे जे काही पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे ते महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणाऱ्या प्रॉडक्टमध्ये असले पाहिजे. आता महागाई दरापेक्षा जास्त रेटनं रिटर्न देणारा प्रॉडक्ट आपल्या भारतामध्ये कुठला आहे? तर एसआयपी, म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता बघा तुमच्यापैकी बरेच जण एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील. पण मी फक्त एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करून काय करतोय? मी माझा कॉर्पस जो आहे तो कॉर्पस मी डेव्हलप करतोय, तयार करतोय. पण इन केस ऑफ जर एसआयपी मध्ये मी इन्व्हेस्टमेंट करत असताना जर समजा जो काही मी कमवता व्यक्ती आहे, त्या कमवत्या व्यक्तीला म्हणजे माझाच इन्कम सोर्स थांबला किंवा इन्कम सोर्स थांबला म्हणजे मी कमवता व्यक्तीच नाही राहिलो, तर अशा केसमध्ये जे काही एस-आय-पी साठलेले पैसे आहेत, तेवढेच माझ्या पुढच्या कुटुंबाला मिळतील. मग मी जी काही जबाबदारी घेऊन चाललेलो आहे माझ्या त्या पिढीची, म्हणजे पूर्ण तुम्ही आयुष्यात काय असता, की बाबा समजा आता तुम्ही घरातले कर्ते आहात. अगोदर कोण होतं? तुमचे वडील होते. अगोदर तुमचे आजोबा होते. आता तुम्ही ज्यावेळेला घरातले कर्ते आहात, तर त्यावेळेला तुम्ही जी काही असेट जे वडिलांनी तुमच्या हातामध्ये दिली असेल, आजोबांनी तुमच्या हातामध्ये दिली असेल, तर त्या असेटला तुम्हाला वाढ करून तुम्हाला पुढच्या पिढीला, मुलाला, मुलीला हँडओव्हर करायचं काम तुम्हाला देवानं दिलंय हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त केअरटेकर आहे. तुम्ही तुमच्या असेटचे केअरटेकर आहे. मग किंवा तुम्ही तुमच्या पिढीची केअरटेकर आहात. मग आता तुमच्यावरती जबाबदारी आहे
आज आपण बघा की आजूबाजूला तुम्ही बघता की पूर्वी पाटीलकी होती, पाटीलकी राहिली नाही. हा म्हणजे पाटीलकी म्हणजे काय, ज्याच्याकडे खूप सारा पैसा होता, खूप सारी जमीन होती, राहिली नाही. ते ज्यांच्याकडे नव्हती त्यांच्याकडे आली. का? तर त्या केअरटेकरनं व्यवस्थित केअर नाही घेतली. त्यानं आहे ती जमीन विकून पैसे घालवले. तू यू आर द केअरटेकर. म्हणजे आपलं काम काय आहे, देवानं आपल्याला कशासाठी पाठवलंय? तर तुम्हाला तुमच्या पिढीची काळजी घ्यायची, लक्षात ठेवा, बाकी काही नाही. मग आता पिढीचा काळजी घेणारा तुम्ही आहात. तुमच्यावरती तुमचं कुटुंब डिपेंड आहे. मग अशा वेळेला जर मलाच काय झालं, म्हणजे ज्याला मी केअरटेकर म्हणून मी काम करतोय, अशा केसमध्ये जी देवानं माझ्यावरती जबाबदारी दिलेली होती आणि मला जी पुढच्या पिढीला हँडओव्हर करायचं होतं, सो किंवा माझी पुढची पिढी घडवायची होती, मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं होतं, मुलीला शिक्षण द्यायचं होतं, आईवडिलांचा सांभाळ करायचा होता, तर मी माझ्या काही चुकामुळं पूर्ण पिढी काय केली, डिस्टर्ब केली. अशा गोष्टी आज आपण आजूबाजूला बघतो. मग त्यासाठी महत्वाचा असतो तो म्हणजे टर्म इन्शुरन्स. तो त्यासाठी कुठला असतो, टर्म इन्शुरन्स. मग हा घरातला जो कमवता व्यक्ती आहे त्याचा हा कंपल्सरी असलाच पाहिजे. आता आपण इथून पुढं जो काही गोष्ट डिस्कशन करणार आहोत, तर ती कसा आपण फ्रीमध्ये टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो, कसा काही गॅरंटेड रिटर्न देणाऱ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो, ते आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. मला सांगा, ह्या पॉईंटपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर म्हणून टाईप करू शकताय चॅटवरती. ह्या पॉईंटपर्यंत क्लिअर आहे का? चॅटवरती टाईप करू शकताय. येस, ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. ओके, सो बघा, आता आपल्याला इथून पुढचा काय समजून घ्यायचं आहे, की हा टर्म इन्शुरन्स कसा काम करतो. तुम्हाला जो मेसेज आलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं होतं फ्री टर्म इन्शुरन्स. आता मी जो तुम्हाला फ्री टर्म इन्शुरन्स जो सांगणार आहे, त्याच्यामध्ये बघा की काय आहे, तर तुमची जी काही तुम्ही गुंतवणूक करताय SIP मधली, त्या गुंतवणुकीलाच तुम्हाला ह्या ठिकाणी आम्ही कव्हर देतोय, तो फ्रीमध्ये देतोय. म्हणजे हे सगळं तुम्हाला मिळणार आहे ना, हे सगळं फ्रीमध्ये मिळणार आहे. 1 करोडचा कव्हर फ्रीमध्ये मिळणार आहे, ऍक्सिडेंटल डेथ कव्हर फ्रीमध्ये मिळणार आहे, डिझॅबिलिटी कव्हर फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्हाला फक्त गुंतवणूक करायची आहे. पण हे तुम्ही किती घेताय त्याच्यावरती गुंतवणुकीचा आकडा अवलंबून असतो. म्हणजे हे मी मिनिमम 60 लाखापासून घेऊ शकतो. मग 60 लाखाच्या प्रोपोर्शनेटमध्ये मग इथं ऑटोमेटेड हे दोन्ही ऍड होतं. म्हणजे सुरुवात मी 60 लाखापासून करू शकतो. मॅक्झिमम मी किती घेऊ शकतो त्याचंही कॅल्क्युलेशन आहे. मला फ्री मिळतंय, पण ते कितीपर्यंत फ्रीमध्ये मिळू शकतं, तर एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो. तुम्ही जे अॅन्युअली कमवता, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वर्षाला 10 लाख रुपये कमवतो, सो त्याच्या 20 टाइम्स आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी कव्हर देऊ. म्हणजे किती रुपयाचा? 2 करोड रुपयाचा कव्हर देऊ. पण मी 2 करोड रुपयाचा घेतलाच पाहिजे असा नियम नाहीये. मी मिनिमम 60 लाख पासून सुरू करू शकतो. हा, कारण मला इन्व्हेस्टमेंट त्या पटीमध्ये करावी लागेल. लक्षात आलं? सो आता कशा पद्धतीने हा वर्कआउट होतो बघा. पहिली गोष्ट काय, या ठिकाणी तुम्हाला लाईफ कव्हर मिळतोय 1 CR चा. 1 CR चा. कोणत्याही कारणास्तव तुमची डेथ होत्या, कोणत्याही कारणास्तव, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 1 महिन्यात आजारी पडून मृत्यू झाला, अटॅकनं मृत्यू झाला, किंवा अजून कुठल्याही कारणानं मृत्यू झाला, तर 1 करोड रुपये जे आहेत ते तुमच्या नॉमिनीला मिळतील, की जी तुमची पुढची पिढी समृद्ध व्हायला ह्याची मदत होणार आहे तुमच्या अब्सेन्समध्ये, किंवा माझ्या म्हणजे जे काही घरातला कर्ता पुरुष आहे त्याच्या अब्सेन्समध्ये. सो पुरुष म्हणा, स्त्री म्हणा, दोन्ही आज आपण कर्ते झालेले आपल्याला बघायला मिळतात. हे कोणी घेऊ शकतं, मेल फिमेल दोघांना पण घेता येतं. सो 1 करोड रुपयाचा डेथ कव्हर मिळणार आहे. ह्याच्यामध्ये जर तुमची म्हणजे काही कारणास्तव आपण डिप्रेशनमध्ये गेलो, 1 वर्षानंतर सुसाईड जरी केलं तुम्ही, एक आफ्टर 1 इयर, तरी पण 1 करोड रुपये आम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देतो. त्यानंतर बघा, ही झाला पहिला बेनिफिट झाला. सेकंड बेनिफिट्स काय दिसतोय तुम्हाला, तर ऍक्सिडेंटल डेथ कव्हर. ऍक्सिडेंटल डेथ कव्हर. आज बघा की आपल्या भारतामध्ये, म्हणजे आज जर तुम्ही सातारमधला सकाळ पेपर आजचा वाचा तुम्ही. आजच्या सकाळ पेपरवरती पहिल्याच पेजवरती जवळजवळ 5 ऍक्सिडेंटच्या, म्हणजे 5 जण ऍक्सिडेंटमध्ये गेलेल्याची बातम्या आहेत. म्हणजे 2 बातम्या आहेत त्याच्यामध्ये बघा. एक मला वाटतं कराडच्या तिथलेच आहे, ते पण यंग एज मधले, 28-30 एजच्या एज मधले होते, कमवते होते. आणि अजून एक कुठला तरी आहे की ज्याचं काहीच हे नव्हतं, तो फक्त रस्त्यानं चाललेला होता आणि दुसरी गाडी आली आणि धडकून त्याचा मृत्यू झाला. सो आज आपल्याकडे ऍक्सिडेंटलचं प्रमाण वाढतंय, म्हणजे सातारमध्येच एवढं झालं. रोज महाराष्ट्रात मी म्हणतो कमीत कमी
रोज 400 ते 500 ऍक्सिडेंटल मध्ये डेथ होत असते, ऍक्सिडेंटल रोजच्या सांगतात. तुम्ही आपल्या जवळच्याच बघा. मग त्याच्यामध्ये मग ऍक्सिडेंटल डेथचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग जर ऍक्सिडेंटल मध्ये जर डेथ होते तर 1,90,00,000 रुपये, बघा ऍक्सिडेंटल मध्ये जर डेथ होते तर हे 1 करोड तुम्हाला डेथचे आणि 90 लाख एक्स्ट्रा, असे 1,90,00,000 रुपये तुमच्या पुढच्या पिढीला मिळतील. म्हणजे नॉमिनी जो काही ठेवला असेल त्याला मिळतील. आता ऍक्सिडेंटल डेथ ही जर तुमची पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे झाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल बसमुळे झाली किंवा पब्लिक रेल्वेनं चाललाय किंवा पब्लिक प्लेसमध्ये जर असं काही झालं त्याच्यामध्ये जर डेथ झाली, तर हे 90 लाख रुपये ते तुमचे डबल होतात. म्हणजे किती झाले हे 1.80, आणि प्लस तुमचे कशाचे, तर हे 1 CR डेथचे असे तुम्हाला किती मिळणार आहेत, तर 2.80 CR रुपीज हे तुम्हाला दिले जाते. हे झाले, काय झालं, आपल्यानंतर पुढच्या पिढीला मिळणारा बेनिफिट झाला. आपल्यानंतर पुढच्या पिढीला. आता बरेच जण काय म्हणतात, की माझ्यानंतर मिळतायत, पण मला काय मिळणार हयात असताना? तो तर महत्वाचा पॉइंट आहे ना. तुम्हाला हयात असताना काय मिळणार? बघा, ऍक्सिडेंटल मध्ये डेथच होते असं आहे का? नाहीये. ऍक्सिडेंटल मध्ये डिसॅबिलिटी पण येऊ शकते. हा, म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला, माझे 2 पाय गेले. मग मी बिझनेस करत होतो, माझा बिझनेस नाही करता येणार मला. माझं काही शॉप होतो किंवा मी डॉक्टर होतो, मला ओपीडी पण चालवता येणार नाही. हा, जरी माझा इन्कम सोर्स चांगला होता किंवा मी ॲडव्होकेट होतो, अजून कुठलं शॉप होतं, माझा बिझनेस थांबणार किंवा मी जॉबला होतो कुठं. सो मला तिथं जॉबवरनं पण मला ना एक वन टाइम काहीतरी देतील पैसे, आणि मग माझं सर्व्हाइव्ह होणं पण मुश्किल होईल. अशा केसमध्ये ऍक्सिडेंटल टोटल अँड परमनंट डिसॅबिलिटी आम्ही तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा फॉर एक्झाम्पल माझे 2 पाय गेले, तर मला किती मिळणार आहे, तर ह्याच्या 50% म्हणजे 45 लाख रुपये मला सर्व्हाइव्ह व्हायला मिळतील. भविष्यात डेथ झाली तर डेथचे पैसे वेगळे मिळतील. ओके. पण आता जर बघितलं तर आता सर्व्हाइव्ह व्हायला हे पैसे मिळतील. त्याचबरोबर बघा, ही जर डिझॅबिलिटी तुमची पब्लिक ट्रान्सपोर्टमुळे आली तर हे पैसे डबल होतात. 90 लाखाचे 1,80,00,000 रुपये होतात आणि त्याच्यावरती पर्सेंटेज दिली जाते. त्याच्यावरती. सो हे कितीपासून तुम्ही घेऊ शकता? 60 लाखापासून घेऊ शकता. हे सगळं आम्ही तुम्हाला फ्री देणार आहे. आता एक आपण ह्या ठिकाणी काय घेतलंय, तर एका एजचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी घेतलेलं आहे. सो ते पण आपण समजून घ्या. त्याच्या अगोदर बघा, ही सगळी गुंतवणूक कशामध्ये होते, तर ह्या SIP मध्ये होते. ह्या म्युच्युअल फंडमध्ये ही सगळी गुंतवणूक होते. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर काही ह्या ठिकाणी तुम्हाला फंड्स दिसतात बघा, टॉप 50, टॉप 200, मल्टी कॅप, कन्झम्पशन फंड्स, अशा वेगवेगळ्या फंड्समध्ये तुमची ही गुंतवणूक जी आहे, ती गुंतवणूक होताना आपल्याला बघायला मिळते किंवा हे आपण करू शकतो. मग कुठला फंड घ्यायचा हे तुम्ही डिसाईड करू शकता किंवा मी डिसाईड करून तुम्हाला सांगतो, की जर ह्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा, चांगले रिटर्न मिळतील. एकाच फंडामध्ये नाही तर डायव्हर्सिफाईड आपण करू शकतो. म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट ही जी कव्हर जे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे, त्यासाठीची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कशात करायची, ह्या SIP मध्ये करायची. की जी तुम्ही आत्ताच्या SIP मध्ये करताय त्याला काहीच मिळत नाही. मग तीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही काय केली, ह्या SIP मध्ये केली, जी तुम्ही आता रेग्युलर 5,000ची 10,000ची SIP आहे, वन टाइम तुम्ही टाकलेले पैसे आहेत. कारण तुम्हाला हे जे पुढच्या पिढीला जे द्यायचं आहे, जे फ्रीमध्ये मिळतंय तुम्हाला, ते मिळणार नाही जर तुम्ही नुसती SIP मध्ये गुंतवणूक करताय तर. मग तीच SIP ची गुंतवणूक आम्ही म्हणतो की ह्याच्यामध्ये करा, हे आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये देऊ. मग आता ह्याच्यामध्ये कसं असतं, की हे पॅकेज घ्यावं लागतं तुम्हाला. म्हणजे 60 लाख रुपये मिनिमम पासून. मग इथं तुम्हाला डिसाईड काय येतं, की 60 लाख तुमचं वय जे आहे, त्या वयाप्रमाणे किती गुंतवणूक करावी लागेल. आता ह्या ठिकाणी बघा, इथं काय झालं, आता हा राकेश नावचा एक मुलाचं मी एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी बघा 33 एज आहे. 33 एज दिसते तुम्हाला. सो 33 एजचा हा व्यक्ती आहे. इथून पुढं फक्त 12 वर्ष पैसे भरायचे आहेत आणि इथून पुढं 52 वर्ष त्याला हे सगळे कव्हर राहणार आहे. इथून पुढे 52 वर्ष. म्हणजे वयाच्या किती वर्षापर्यंत आपण इथे कॅल्क्युलेट केलंय, तर वयाच्या 85व्या वर्षापर्यंत. मग 85व्या वर्षामध्ये मी म्हणतो कधी ना आज ना उद्या कधी तरी डेथ होणार आहे. कुठल्याही वेळी डेथ झाली तरी हे तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत. आता ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती करावी लागते, तर 1,16,000 रुपये कितीचे झाले, वर्षाचे झाले. आता हे किती वर्ष भरायचे आहेत, 12 वर्ष भरायचे आहेत. बघा, 12 वर्षात 12 लाख आणि 16चे जर आपण विचार केला तर म्हणजे टोटल 14 लाखाची तुमची काय होते, गुंतवणूक होते 12 वर्षामध्ये, 12 इयरमध्ये. आता त्याच्यामध्ये हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. समजा मी म्हणतो एकच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, 1 लाखाचीच इन्व्हेस्टमेंट केली, तरी वरचे आम्ही डेथ झाली तर 99 लाख रुपये तुमच्या पुढच्या पिढीला आम्ही देणार आहोत 1 लाखावर. म्हणजे किती टक्के तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतोय बघ. किती टक्के, किती पट बेनिफिट जास्त मिळतं. मोठं टक्के
किती पट पैसे तुम्हाला जास्त मिळतील. आणि देव न करो आपण होण्यासाठी घेतच नाहीये. गाडी धडकण्यासाठी आपण गाडी खरेदी करत नाही. पण गाडी चुकून आपल्याकडून धडकते किंवा समोरचा येऊन आपलं डॅश देऊन जातो. तिथे ऍक्सिडेंट होत असतो. सो तसं होण्यासाठी घेत नाही, पण वेळ सांगून येत नाही. अशा वेळेला हे सगळं तुमची फॅमिली, अख्खी पिढी तुमची प्रोटेक्टेड ह्याच्यामध्ये राहते. की जो व्यक्ती आज कमवता व्यक्ती आहे त्याला काय झालं तर एवढी ह्यूज अमाऊंट ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आता ही सगळी इन्व्हेस्टमेंट आपण कशामध्ये होते बघितली तर ह्या फंड्समध्ये, वेगवेगळ्या फंड्समध्ये आपण करू शकतो. मग आता ह्या फंड सिलेक्शन करू शकतो, चेंज करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. आता तुम्ही 14 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली. आता बघा, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. 14 लाख रुपयाची गुंतवणूक कशामध्ये झाली तर तुमची SIP मध्ये झाली. आता ते SIP समजा तुम्ही कुठला मल्टीकॅप फंड निवडलाय, असं कुठले दोन निवडलेत किंवा चार निवडलेत. स्वयं टाटाच्या मल्टीकॅप फंडानं मागच्या 5 वर्षात रिटर्न दिले, 32% रिटर्न दिले मागच्या 5 वर्षामध्ये. आता येणाऱ्या कालावधीमध्ये मी म्हणतो ह्या फंडने एक 20% जरी रिटर्न दिले आपल्याला, 20% रिटर्न दिले, तर वयाच्या 85व्या वर्षी, 85व्या वर्षी ह्या राकेश सरांचे पैसे किती भरले त्यांनी? 14 लाख रुपये. 12 वर्ष भरले आणि पुढचे 40 वर्ष थांबले, कारण इथं पॉलिसी टर्म किती आहे? 52 वर्ष आहे. बघा, 40 वर्ष ना भरायचे ना काढायचे, कव्हर तर चालूच राहिला. सो त्यांनी तसेच पैसे ठेवले. तर वयाच्या 85व्या वर्षी त्यांचे 257 करोड रुपये होतात. हा कंपाऊंडिंग बेनिफिट त्यांना मिळतं, व्याजावरती व्याज. 257 करोड रुपये. पण आता हे मिळणार आहेत कधी? वयाच्या 85व्या वर्षी. आता ह्याचा उपयोग त्या व्यक्तीला होईल का? राकेश सरांना नाही होणार आहे, हा पुढच्या पिढीला जाईल. मग ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला असे काही ऑप्शन देतोय की त्याचा बेनिफिट तुम्ही असताना पण होऊ शकतो. म्हणजे कसा? आता बघा, हा 33 वयाचा व्यक्ती आहे, तर तो 30 वर्षानंतर आपण पकडूया की रिटायर होणार आहे. 30 वर्षानंतर म्हणजे 33+30 = 63. आपण पकडले की 60च्या आसपास किंवा 63च्या आसपास तो रिटायर आज ना उद्या होणार आहे. त्यावेळेला किती पैसे होतात? 6,08,00,000 रुपये तयार झाले बघा. किंवा इथून पुढे 20 वर्षानंतर बघितले तर तुमचे किती होतात? 1,10,00,000 रुपये होतात 20 वर्षानंतर. म्हणजे बघा, आता 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन काय? तुम्ही 12 वर्ष पैसे भरलेत आणि फक्त 8 वर्ष तुम्ही थांबला, तर वयाच्या 53व्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता. म्हणजे हे 1,10,00,000 रुपयाला आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये वर्षाला म्हणजे किंवा महिन्याला, हे तुम्ही वर्षाचे किती भरले? 1,00,000 रुपये भरले. 12 वर्ष 1,00,000 रुपये भरले, 8 वर्ष थांबला, की तिथून पुढं वर्षाला आम्ही तुम्हाला इथं 6,00,000 रुपये देऊ. आणि हा कॉर्पस पण वाढवून देऊ. वर्षाला 6,00,000 रुपये. म्हणजे महिन्याला बघा, इथं काय झाली, तुमची पेन्शन सुरू झाली. महिन्याला तुम्हाला जवळजवळ किती मिळतात? 50,000 रुपयाची पेन्शन सुरू होईल. इथून पुढे 20 वर्षानंतरच. म्हणजे 1,00,000 रुपये तुम्ही भरा, 12 वर्ष भरा, 20 वर्षानंतर तुम्ही वर्षाला 6,00,000 रुपये घ्या. कधी घ्या? हयात घ्या. आणि हा कॉर्पस पण आम्ही वाढवून देणार. इव्हनली तुम्हाला 1,00,000 रुपये पण ह्याच्यामध्ये घेता येतील. फक्त वाढणारा कॉर्पस जो आहे तो कमी वाढेल. म्हणजे बघा, ह्या इन्व्हेस्टमेंटवरती आम्ही तुम्हाला हे सगळं फ्रीमध्ये देतोय. तुम्हाला सगळा कव्हर जो आहे तो कव्हर फ्रीमध्ये देतोय. मग आता ह्या ठिकाणी बघा, जर आपण बघितलं काय काय ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचं होतं, इन्व्हेस्टमेंटमध्ये बघा, पहिली गोष्ट SIP ची गुंतवणूक झाली. त्याला आम्ही तुम्हाला काय देतोय? काही कॉम्प्लिमेंटरी फ्रीमध्ये 1 CR चा डेथ कव्हर दिला. दुसरा, ऍक्सिडेंटल डेथ कव्हर दिला. ऍक्सिडेंटल डेथ कव्हरला पैसे जास्त मिळत आहेत तुमचे. तिसरा, ऍक्सिडेंटल डिझॅबिलिटी कव्हर दिला. चौथा, काय दिला ह्याच्यामध्ये? एक रिटायरमेंटचा पेन्शनचा कॉर्पस तयार झाला. जी भविष्यामध्ये आपल्याला पेन्शन मिळणार नाही, ती पेन्शन तुमची ह्याच्यामध्ये सुरू होऊ शकते. रिटायरमेंटचा कॉर्पस झाला. आणि हे जे सगळे पैसे मिळणार आहेत, हे सगळे पैसे तुमचे टॅक्स फ्री मिळणार आहेत. म्हणजे उद्या भविष्यामध्ये 50,000 पेन्शन घेतली, 1,00,000 पेन्शन घेतली, किंवा 6 करोड 1 करोड रुपये एकदम अकाउंटला जरी तुम्ही घेतले, तरी पण तुम्हाला त्याच्यावरती कुठलाही टॅक्स पेड करायचा नाही. की जे आज नॉर्मल SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट मी जर करतोय, तर त्याला मला हे बेनिफिट पण नाहीये. हा, प्लस मला येणाऱ्या अमाऊंटवरती मला टॅक्स पण द्यायचा आहे. मला येणाऱ्या अमाऊंटवरती टॅक्स पण द्यायचा आहे. सो बघा, फ्रीमध्ये तुम्हाला हे सगळे कव्हर मिळत आहे, तुमची SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट होत आहे, टॅक्स फ्री रिटर्न मिळत आहेत. आणि जर नॉर्मल SIP मध्ये जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याला तुम्हाला 12.5% जवळजवळ टॅक्स भरायचा. मग आता बघा की इथं ह्या ठिकाणी काय आहे, फक्त तुम्हाला 1,00,000 नॉर्मल SIP मध्ये काय आहे, समजा वर्षाचे किती भरायचे? मला 1,16,000 भरायचे.
तुम्ही काय नॉर्मल एस-आय-पीला म्हणू शकता मी महिन्याला 10,000ची एस-आय-पी तिथे लावू शकतो, 5,000ची लावू शकतो. पण इथं फक्त एकच आहे की तुम्हाला वन टाइम पैसे भरायचे 1,16,000 रुपये. म्हणजे हे ह्या वयाच्या व्यक्तीचं आलं, प्रत्येकाचं वेगळं येईल. सो 1,16,000 वन टाइम भरायचे. मग ह्यासाठी पर्याय काय? तुमची जर आताची जी एस-आय-पी सुरू असेल त्यातनं विड्रॉ करून तुम्ही इकडे स्विच करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, पोर्टफोलिओ रिबॅलन्स. तो ऑप्शन तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता अशा पद्धतीनं. किंवा दुसरा ऑप्शन काय तुम्हाला, म्हणजे ह्याच्या बरोबर तर दुसरा ऑप्शन काय तुम्हाला की म्हणजे पहिल्या वर्षीचे वन टाइम भरले, दुसऱ्या वर्षीसाठी काय 1,00,000 रुपये साठवायचे आपल्याला, तर रेग्युलर एस-आय-पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहिला आणि त्याच्यामधून पुढच्या वर्षी इकडे स्विच केले. कारण आज इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी बघा, की इम्पॉर्टंट हा एकमेव पार्ट लक्षात घ्या, की तुमच्यासाठी इम्पॉर्टंट जे आहे ते म्हणजे काय, पुढच्या पिढीची जबाबदारी तुमच्यावरती आहे. घरातले आपण जर कमवते व्यक्ती आहेत तर हा टर्म इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे, की जो आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्हाला ऑफर करतोय, तुमच्या इन्व्हेस्टमेंट अगेन्स्ट फ्रीमध्ये ऑफर करतोय. ओके. आणि हे सगळं जे तुम्हाला उपलब्ध आहे ते फक्त फक्त 15 डिसेंबर पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. 15 डिसेंबर नंतर, कारण बजेट सेशन येतोय, सगळ्या गोष्टी होत आहेत, त्यामुळं भविष्य परत तो चेंज होईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळं 15 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही ह्याच्यावरती 100% विचार करा, की कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करू शकतो. मग आता ह्यासाठी काय लागतं, तर तुमचं एज, तुमचं इयरली इन्कम. हां, एज आणि इयरली इन्कम. सो बघा, त्याचा जर तुम्हाला तुमचं पर्सनलाइज हवं असेल, हां, म्हणजे किती मला प्रीमियम येईल, काय येईल, तर तुमचे नंबर आमच्याकडे आलेले आहेत. सो आमचे कलीग जे आहेत ते तुम्हाला उद्या कॉल करतील. ते तुम्हाला पर्सनलाइज तुमचा रिपोर्ट बनवून देतील, की सर तुम्हाला कितीचं कव्हर पाहिजे किंवा तुमच्या कॅपॅसिटीनुसार कसा कमी जास्त करता येईल. सो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्सनल लेव्हलला, आम्ही इंडिव्हिज्युअल लेव्हलला निश्चितपणे त्याच्यामध्ये गाईड करू. पण तुमच्या लक्षात आलं फ्रीमध्ये हा कव्हर कसा आपण घेऊ शकतो? म्हणजे इथं मला बघा, म्हणजे आपण गाडीचा टू व्हीलरचा जरी इन्शुरन्स काढला, तरी आपल्याला काय होतं, ते वर्षानंतर झिरो होतो. 10 वर्ष भरले तरी 10 वर्षाचे 2-2 हजाराप्रमाणे 20,000 रुपये जातात. फोर व्हीलरचे तर त्याच्यापेक्षा जास्त जातात. पण ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला डेथ कव्हर देतोय, तो इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट देतोय. तुमची इन्व्हेस्टमेंट पण होते आणि तुम्हाला ह्या ठिकाणी कव्हर पण मिळतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची विन विन सिच्युएशन आहे. कुठला तरी एक तरी पार्ट तुम्हाला इथे निगेटिव्ह वाटतोय का? आणि इम्पॉर्टंट पार्ट सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय? ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा ही सगळं जे ऑफर करते तुम्हाला, ते कोण करतंय? टाटा कंपनी करते. हे तुम्हाला ऑफर कोण करतंय? तर सगळंच्या सगळं टाटा कंपनी करते. मी ॲज अ मीडिएटर म्हणून हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हां, म्हणजे हे टाटा कंपनी, की जे लीगली तुम्हाला डॉक्युमेंटेशन सगळा पार्ट ह्याच्यामध्ये राहतो. आणि हे कधी घेता येतं माहिती आहे का? कारण आम्ही तुम्हाला बघा 1 करोडचं फ्री देणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही फिजिकली फिट आहे ना, त्याच वेळेला आम्ही तुम्हाला ऑफर करू शकतो. हां, किंवा तुम्ही 18 ते 60च्या एजमधले असला पाहिजे. तुम्ही काही ना काहीतरी पैसे कमवत असला पाहिजे. हां, तरच आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये हे फ्रीमध्ये उपलब्ध करून देऊ. सो ह्या एजमध्ये आहात तर निश्चितपणे विचार करा. बघा, पैसे आता तुम्हाला समजा एखाद्याला 1,00,000 रुपये हे थोडेसे जास्त वाटतील. म्हणजे राकेश सरांना आपण पकडू शकतो, की 1,00,000 रुपये जास्त वाटतील. पण 5 वर्षानंतर काहीच वाटणार नाही. कारण 5 वर्षानंतर पैशाची व्हॅल्यू ते कमी होत चालली ना पैशाची व्हॅल्यू. 1,00,000 रुपये तुम्हाला 20,000, 30,000 गत वाटतील पुढच्या 5-7 वर्षानंतर. सो त्या पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. लक्षात आला फ्रीमध्ये कसं आपण टर्म इन्शुरन्स घेऊ शकतो? चॅटबॉक्सवरती रिप्लाय देऊ शकताय. एव्हरीथिंग क्लिअर? आता काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही हँड रेज करा. आपण क्वेश्चन आन्सर पण घेऊया. हँड रेज केला तर मला काय करता येईल? तुमचा माईक पण ऑन करता येईल.